आपलं बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येत आहे सीएससी सेंटर धारकांचं. काय सांगणं आहे आपलं सरकार? आमचं असं इथे पुनर्चित हवामान वर आधारित फळपीक विमा योजना 2025-26 प्रकरणावरून जे काही तालुक्यातील आपले जे केंद्रचालक आहे, सीएससी केंद्रचालक, ज्यांच्यावर जो शासनाने गुन्हे दाखल केलेला आहे, तर त्या संदर्भात काम बंद करण्या हेतू बोलायचं आहे. आणि आम्ही या निवेदनामार्फत शासनाला असं सांगू इच्छितो की बाबा आम्ही फक्त एक केंद्रचालक हा केवळ एक डाटा ऑपरेटर आहे. त्याच्यानंतर त्याच्या काही काही भूमिका आहे ज्या आम्ही व्यवस्थितरित्या पार पाडलेल्या असून त्याच्यात जे काही असेल तर ते शोधण्यात यावं. योग्य तो त्याच्या योग्य ती कारवाई साठी त्यांनी त्याच्यात योग्य तो चौकशी करण्यात यावी. केलेल्या त्याच्यानंतर गुन्हा दाखल व्हावा अशी आमची अपेक्षा होती, पण ते कुठल्या तरी याच्याने ते गुन्हा दाखल होऊन गेला. पण आता त्यांनी आमची अशी इच्छा आहे की बाबा सगळे जे केंद्रचालक जे आहे ते एक सुशिक्षित बेरोजगार म्हणून आहे, त्यांना कुठल्या प्रकारचं टार्गेट करू नये. त्यांची सखोल चौकशी करण्यात यावी. चौकशी केल्यानंतरच त्यांच्यावर गुन्हे सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. चौकशी झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी आमची इच्छा होती, पण ते तसं काही न करता त्यांनी डायरेक्ट गुन्हे दाखल करण्यात आले. तरी त्यांचा झालेला अन्याय याला कुठेतरी थांबला पाहिजे या उद्दिष्टाने आम्ही हे जे काम बंद आंदोलन आहे जेव्हा दिनांक सोमवारपासून आम्ही काम बंद आंदोलन करत आहोत. हे काम बंद आंदोलन आपलं कुठपर्यंत राहील, काय सांगू शकता? जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन चालू ठेवू. आम्ही सर्व या ठिकाणी आज तहसील कार्यालयामध्ये सर्व सीएससी केंद्र चालक तसेच ऑनलाईन सर्व काम करणारे आहोत. आज रोजी आमच्यावरती जो अन्याय होत आहे आणि या केळी फळ पीक विमा योजनेअंतर्गत आम्ही जे ऑनलाईन फॉर्म भरले गेले, या ऑनलाईन फॉर्म भरल्याच्या नंतर आम्हाला जे समोरून जे माहिती मिळते त्या आधारावर आम्ही सर्व फॉर्म भरलेले आहोत. आणि आमच्यावर जो गुन्हा झाला, या गुन्ह्याच्या कुठलीही सखोल चौकशी न करता या सर्व आज या तालुक्यामध्ये जे सीएससी केंद्र चालक आहे त्यांच्यावरती अन्याय होत आहे. या अन्यायाच्या विरोधात आम्ही या तहसील कार्यालयामध्ये निवेदन देत आहोत की या जो झालेला गुन्हा आहे या गुन्ह्याला तुम्ही पुढे न नेता त्याची आधी सखोल चौकशी करावी आणि झालेल्या या गुन्ह्याला तुम्ही माघार घ्यावी. त्यासाठी आम्ही आज या बेमुदत काम बंद आंदोलन करत आहोत. त्यासाठी आज निवेदन देण्यासाठी आज आम्ही इथे सर्वजण जमलो आहोत.